हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात इथं फॅमिली सर्वजण मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंबनेल बघून पाहिलेला आहे. तुम्ही मस्तपैकी छोटीशी भाजी बनवणार आहे जेवणासाठी. आणि सर्वात पहिलं आता मी इथे कटिंग करून घेते आणि मी तुम्हाला सर्वात लास्टमध्ये भाजी कशी बनवली ती सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं मी हा ब्लाऊज पीस काढून घेत आहे. काम उरकलेलं आहे, सगळं ब्लाऊज पीस काढून बाजूला ठेवलेला आहे. दोन्ही ब्लाऊज पीस काढलेला आहे. आणि आता बघा इथे मी घेतलेले आहेत सर्व ब्लाऊज पीस वगैरे काढून ठेवलेला आहे. आणि साड्या हाताने पिको करायचं आहे त्या साडीला, कारण की एवढं टोनवर्क आहे ना, खूपच आहे. त्यामुळं मग ती साडी मी आता बाजूला ठेवते. अस्तर वगैरे सगळं घेऊन आलेले आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे याच्यावरची साडी पण छान आहे 2000ची, ती पण मी पिकोसाठी दिलेली आहे. आणि आता ही आहे, हिला काय त्यांनी फॉल लावायला सांगितलं नाही, त्यामुळे इथं अस्तर कटिंग करून मी हे करणार आहे, ब्लाऊज शिवणार आहे याच्यावरचा. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. लास्टमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे छोले कसे बनवायचे. ते छोले म्हणजे छोले म्हणजे ते तुरीचे छोले आहेत, ते काही ह्याचे नाही आहेत छोले. आपण हरभऱ्याचे छोले ते नाही, हे तुरीचं बनवलेलं आहे मी. तुरीच्या शेंगा होत्या त्या बिया काढून मी केलेलं आहे. तर सर्वात पहिलं आपण इथं कटिंग करून घेऊया. आता इथं बघा एकदम बारीक साईज आहे जी मी कटिंग करत आहे. ह्यांचे ब्लाऊज पण माझ्याकडेच असतात. एकदम कमी साईज आहे, 26च साईज आहे बघा ह्या ब्लाऊजची. एकदम छोटा आहे साईज. कंबर एकदम 6 इंच आहे, मग त्यावरनं बघा तुम्ही. आणि छाती फक्त 7.5-8 इंच आहे, त्यामुळं मग छोटी साईज आहे. तर आपण पूर्ण कटिंग पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने माप कशा पद्धतीने घ्यायचा ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे इथे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे माप कशा पद्धतीने घ्यायचा. उंची, हाईट, पुढची कटोरीचा भाग अशा पद्धतीने तुम्ही मोजू शकता, किंवा अशा पद्धतीने घेऊ शकता. तर कुठली साईज तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता. ही वाली साईज पण छान आहे, म्हणजे ही पण ट्रिक पण छान आहे. तुम्हाला कुठली तुम्हाला सोपी वाटेल ते त्या पद्धतीने तुम्ही मापे घेऊ शकता. ब्लाऊजचे पाठीमागचा गळा, पुढचा गळा सगळं चेक केलेलं आहे मी. आता सर्वात पहिलं आपण स्लीव जी आहे, जेवढी तुमची असेल तेवढं तुम्ही माप घेऊन बघा. पेपर पॅटर्न ठेवून 5 मिनिटात झालेली आहे माझी ड्रॉफ्टिंग पेपर पॅटर्न ठेवल्यावर. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून मी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, तसंच मुंडा 5 इंच घेतलेला आहे. साईज खूप छोटी आहे आणि 1 इंचावरती गोलाई द्यायची आहे आपल्याला आणि शेप द्यायचा आहे. आता इथे बघा छाती घडी 8 इंच, कंबर 6 इंच, कंबर एकदम 6 इंच आहे त्यांची. आणि 7.5 इंच वरच्या साईडला छाती आहे. पण आपण एक अर्धा इंच मिळवतो त्याच्यामध्ये, कशासाठी, जो हुकलूकची पट्टी आहे त्याच्यासाठी, ह्याच्यासाठी. आणि आपण 1 इंच 1.5 इंच आपण मार्जिन घेतो, तर ती सुद्धा आपण ॲड करायची आहे. आणि व्यवस्थित आपण ड्रॉफ्टिंग करायची आहे. एकदम कमी बारीक साईज आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की ही 28 साईज, 29, 30, अशा पद्धतीने जे ब्लाऊज येतात माझ्याकडं, हे पेपर पॅटर्न मी ठेवून अशा पद्धतीने कटिंग करत असते. बघा इथे जास्त डार्क करून घेते मी, म्हणजे तुम्हाला कळेल बघा. आणि साईज पण वाढवायची कमी कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर बघून घ्या. आता ही कटोरी आहे, आपल्याला अजून बारीक साईज असेल तर त्याच्या आतून कटिंग करून घ्यायची आपण. मोठी पाहिजे असेल तर त्याच्या बाहेरून परत वाढवायची कशी ते तुम्हाला मी दाखवेल. आणि वाढवायचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही वाढवू शकता. आता गळ्या बघा 1.25 इंचच फक्त गळा घेतलेला आहे बरं का. आणि खालच्या साईडला 8 इंच आहे. आणि असं शेप देऊन घेतलेला आहे. आता पटकन आपण कटिंग करून घेऊया. कटोरी ब्लाऊज आहे. सर्वात पहिलं स्लीव कट करून घेतलेले आहे मी. आता जी मला सोपी पद्धत वाटते ती मी यूज करत असते. डायरेक्टली कपड्यावरती आपण पेपर पॅटर्न काढायचा, कटोरी बारीक काढायची, मोठी काढायची, त्यानंतर मग कपडा पण वाया जातो आपला, आहे की नाही. त्यासाठी अशा पद्धतीने पेपर पॅटर्न तुम्ही कटिंग करून ठेवू शकता, म्हणजे मग यूज करायला कपडा वाया जात नाही. मग 1 मीटर अस्तर आणायची गरज नाही मग तुम्हाला. जिथे आपल्याला 80 लागतं त्याच्यामध्येच आपलं होऊन जातं. किंवा
अशा पद्धतीने आता हा कपडा उरला आहे, त्याच्यामध्ये मला कटोरी वाढून घ्यायला लागत होती. त्यामुळं मग मी पेपर पॅटर्न ठेवल्यावरती बरोबर होतं लवकर आणि कपडा पण वाचतो आपला. आता मेन फॅब्रिक घेतलेला आहे. सर्वात पहिलं आपण स्लीव कट करणार आहोत. आता स्लीव आहेत त्यांची ती आपण ठेवून घेऊ. इथं 26 साईजचा चौथा भाग काढायचा असतो आपल्याला स्लीव जर कट करायची असेल तर. आता डायरेक्ट मी पेपर पॅटर्न ठेवून मी कट केलेला आहे. ह्याच्यामध्ये स्लीवसुद्धा वाढवू शकतो आपण 40च्या पुढे किंवा 40 साईज असेल थोडीशी नॉर्मली आपल्याला इथे लावायला लागतं जॉईंट. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहता की जॉईंट मी लावते. साईज मोठी असली तर मग आपल्याला थोडी लावायला लागते समोरच्या साईडला स्लीवला. आणि कटोरी वाढून घ्यायची. आणि बॉडी तर कधीच मी पेपर पॅटर्न जो आहे बॉडीचा तो मी कधीही घेत नाही. मला पेपर पॅटर्न लागतच नाही कशाला. फक्त समोरच्या भागासाठी मला कटोरीचा मी घेते यूज करण्यासाठी, बाकी लागत नाही मला. स्लीव पण पटकन होती म्हणून मी घेते, सेप पटकन द्यायला होतो. तर अशा पद्धतीने आपली आता कटिंग पूर्ण क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्याला पण कटिंग करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने साईज बारीक आहे पण कटोरीच आहे असा विषय आहे त्याचा. आणि टिचिंगचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो सुद्धा पहा. आणि छोटी छोटी कटोरी कशी आपण ॲडजस्ट करायची, टक्स कितीचा घ्यायचा ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता ह्या जो ब्लाऊज आहे ह्याची कटिंग आणि टिचिंग दोन्ही दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज झालेला आहे, बघू शकता तुम्ही. टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि पायपिंग वगैरे सुंदर झालेली आहे. आणि स्लीव बघू शकता तुम्ही, फिटिंग झाल्यावर किती छोटी अशी वाटत आहे, म्हणजे साईज बारीक आहे त्यासाठी. पुढे बघा, आता मी हे तुरीच्या शेंगाचे बिये काढले होते, हे मग मम्मीने दिले होते मला. तर हे मी संध्याकाळचं दाखवते बरं का तुम्हाला. संध्याकाळी मी बनवलेली आहे ही आमटी. तुरीच्या शेंगा भाजून घेतल्या, बिया भाजून घेतलेल्या आहेत, एकदा उकडून खाल्ल्या आम्ही. त्यानंतर भाजून घेतल्यावरती मिरच्या वगैरे भाजलेल्या आहेत, लसूण आणि हे वाटून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे बरं का. ते बिया होत्या त्या. आणि आता जिरं टाकलेलं आहे आणि ते त्याच कढईमध्ये मी ही भाजी बनवलेली आहे बरं का. तुम्ही तुरीच्या बियाचे बेसन म्हणू शकता किंवा छोले म्हणू शकता. तर आमच्याकडं तुरीच्या शेंगाचे छोले म्हणतात ह्याला. म्हणजे थोडंसं खलबत्यात टेचलं तरी चालतं. आमटी पण म्हणतात. तुरीच्या शेंगाची आमटी पण म्हणतात. ती वल्ली असते ना त्यासाठी. पण ही कधी भेटत नाही खायला आम्हाला, म्हणून मम्मीने पाठवलं होतं. तर मी आता बनवलेलं आहे संध्याकाळच्याला मेथीची भाजी, हे तुरीच्या शेंगाचं कालवण बनवलेलं असं पातळ. त्याची आमटी पण छान होती, आबडधोबड वाटून एकदम अशी आहे बघा. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं त्याला थोडंसं. आणि मग आपल्याला पाहिजे तसं बनवायचं, जाड घट्ट किंवा पातळ अशा पद्धतीने. तर बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी त्याच्याबरोबर इतकं सुंदर लागतं, ते छान लागतं. तर नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो, तुम्ही पण बनवले का कधी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला जेवून घ्या मैत्रिणींनो सर्वजण. चला बाय.